सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्दमार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार, अभिनंदन, अभिवादन। आपला देश, महान भारत अनेक संस्कारांना आणि विचारधारांना एकत्र करून परंपरांचा अथांग महासागर आहे। मंदिरातील घंटेचा मधुर आवाज, आपल्या डोक्यावर सजलेली आपल्या आराध्यांची स्मृती, गळ्यात घातलेलं मान्यतेचं सूत्र, व्रत आणि सण साजरे करणारा विशाल जनमानस, विविधतेला एकतेच्या रंगात एकत्र आणणारं भारतीय मन, आपल्या मान्यतेला आणि रूढींना हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांच्या परंपरेला जर जपून ठेवलं आहे, तर इथल्या स्त्री आणि पुरुषांनी नेमकं काय कारण असावं आपल्या या मान्यतांना सनातन काळापासून जपून ठेवण्याचं? आणि हो, ही अंधश्रद्धा नाहीये, विज्ञान आहे। हा रूढीवाद नाहीये, वसुदेव कुटुंबकमचा भाव आहे, प्रकृतीचा सन्मान आहे, प्रकृतीच्या संसाधनाचं रक्षण आहे। आपल्या देशातील प्रत्येक मान्यतेत सूक्ष्म विज्ञान नक्कीच दडलेलं आहे। गरजेचं आहे याला जाणून, समजून आणि आत्मसात करण्याची। तर मग या सांस्कृतिक परंपरेला समर्पित हेमा फाउंडेशनच्या या मोहिमेत आपण सगळे सहभागी होऊ आणि संपूर्ण मनुष्य जातीला प्रेम, सद्भाव आणि शांती देणारी या वैज्ञानिक संस्कृतीला आयुष्यात आपलंसं करूया, याला जगूया। धन्यवाद। हॅलो काका, तू तर उद्या येणार होतास ना? मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं। सुखी राहा, पण थोडा अजून वाकला असतास तर तुझाच फायदा झाला असता। ते कसं काका? ये समजावतो, बस। आता तरी सांगा। हे बघ बेटा, पाया पडणं ही आपली संस्कृती तर आहेच, पण याच्या मागे एक खूप मोठं विज्ञान पण आहे। एकतर पुढच्या बाजूला वाकल्यानं डोक्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि दुसरं माणसाच्या पायांमध्ये ऊर्जेचं केंद्र असतं। संस्कृती म्हणजे आपल्या संस्कारांची आकृती, पण जर आपण नीट पाहिलं तर आपल्या संस्कारांची आकृती विज्ञानाच्या शाखांशी खूपच जोडलेली मिळते। न्यूटनच्या नियमानुसार सर्व गोष्टी गुरुत्वाकर्षणाने बांधल्या आहेत। गुरुत्वाकर्षणाचा भार नेहमी आकर्षित करण्याच्या दिशेला जातो। आपल्या शरीरावर पण हाच नियम लागू होतो।
आपलं डोकं नॉर्थ पोल आणि पाय साऊथ पोल मानले गेलेत. मॅग्नेटिक एनर्जी नॉर्थ पोल पासून साऊथ पोलच्या दिशेने जाते. यामुळे आपल्या शरीराच्या नॉर्थ पोल म्हणजे डोक्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करून आपल्या साऊथ पोल म्हणजे पायाच्या दिशेने जाते आणि पायांवर ही एनर्जी असीमित मात्रेत एकवटली जाते आणि आपले पाय ऊर्जेचं केंद्र बनतात. आणि जेव्हा कोणी पायाला स्पर्श करतं तेव्हा सगळीच्या सगळी पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्या शरीरात प्रवेश करतात. ह्यासाठी तर म्हणतात मोठ्या माणसांच्या नेहमी पाया पडून आशीर्वाद घेतले पाहिजेत. मोठे काका, ते मोठी काकू आणि ताई कुठे? तुझ्या काकू हरिद्वारला गेल्यात आणि प्रिया इथेच असेल. प्रिया, 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 बघ कोण आलंय ते. अरे तू तर उद्या येणार होतास ना. ही रिॲक्शन बघण्यासाठीच तर मी एक दिवस आधी आलोय. बदमाश. बरं ते राहू दे. कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे. तू सांग कशी आहेस? एकदम फिट. बरं तुम्ही दोघं बसा, मी काहीतरी खायला घेऊन येते. हा हा बेटा. अरे बाबा काय झालं? इतकं लक्षपूर्वक काय बघतोयस? मोठे काका, तुम्ही इथे छान टाइल्स का नाही लावून घेत? टाइल्स? अरे बेटा, हे सगळं शेणानं सारवलंय. हे तर आपलं अँटीसेप्टिक आहे. आता मस्करी नका ना करू मोठे काका. अरे बेटा, यात मस्करी कसली? हे बघ, शेण हे फक्त बॅक्टेरिया फ्री नसतं तर बॅक्टेरियाला संपवतं पण. तुमच्या टाइल्स मध्ये एक दिवस जर पुसलं गेलं नाही तर हजारो बॅक्टेरिया जमा होत असतात. पण हे शेणानं सारवलेलं इन्सुलेटर प्रमाणे काम करत असतं. तुला माहितीये, हे उन्हाळ्यात उष्मा कमी करतं आणि थंडीच्या ऋतूमध्ये उष्मा बनवून ठेवतं. आता मला सांग, तुला यावेळेस गरम वाटतं इथं? नाही ना? पण तू हॉस्टेलमध्ये 1 मिनिट सुद्धा एसी शिवाय राहू शकत नाहीस. हो, मला गरमी तर लागत नाहीये, पण इतकंच नाही, हे न्यूक्लिअर रेडिएशनला सुद्धा ब्लॉक करू शकतं. साऊथ युरोपच्या काही देशांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या खोल्यांची सफाई शेणाच्या राखेनं केली जाते. आता इतकी फायदेवाली वस्तू कोण सोडल का रे बाळा? नाही. बस गप्पा नंतर मारा आता. आधी त्याला नाश्ता तर करू द्या नीट. दमला असशील ना. घे, दूध पी आणि रोज गाईचं दूध पीत जा. थकवा तुझ्या जवळपास पण नाही येणार. हो मोठे काका. सावकाश. नाश्ता झाला का? हो झाला. मोठे काका, हा? ते तिकडे काय चाललंय? कुठं रे? अहो त्या तिकडे. अच्छा, तिथं तिथं गोमूत्र आणि शेणावर प्रोसेस चालली आहे, ज्याच्यापासून गाववाल्यांसाठी औषधं बनत असतात. मग मोठे काका, गोबर गॅस प्लांट कुठे आहे? तो बघ, तो दिसतोय ना? हा 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 हा. तोच आहे. एक मिनिट हा. हे पकड जरा. घे घे. हा बोला रामभाऊ. असं असं, फार छान फार छान. तुमच्या आईच्या अस्थि विसर्जनासाठी बनारसला गेलाय तुम्ही? अच्छा, तुमच्या मुलाला सांगितलंय ना? ठीक आहे, तो आला की मी देईन औषध त्याला. काय झालं रे? हा? नक्कीच तुझ्या डोक्यात एखादा प्रश्न घोळतोय. विचार, काय विचारायचं तुला? मोठे काका, सगळे सांगतात की गंगा साफ ठेवा, पण जर गंगा नदीमध्ये अस्थि विसर्जित केल्या तर मग गंगेचं पाणी आणखीनच घाण होईल ना? नाही बेटा, उलट यानं गंगा नदीचं पाणी साफ होतंय. बघ, वैज्ञानिक दृष्टिकोनातून गंगा नदीच्या पाण्यामध्ये मर्क्युरी म्हणजे पारा असतो, ज्याच्यामुळं हाडांमधलं कॅल्शियम आणि फॉस्फरस पाण्यात विरघळलं जातं आणि त्याच्यामुळे पाण्यात राहणाऱ्या जीवजंतूंचा पौष्टिक आहार बनतो. हाडांमध्ये सल्फर पण असतं, तर सल्फर आणि मर्क्युरी मिळून मर्क्युरी सल्फाइड सॉल्ट बनवतात, ज्याच्यामुळं पाण्यातील बॅक्टेरिया संपून जातात आणि बाकीच्या हाडांमधल्या कॅल्शियममुळे पाणी साफ राहतं.
खरंच मोठे काका, पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? वाचून वाचून. चल हा. प्रिया बेटा, किती वेळ आहे अजून? बस बाबा आलेच. बेटा, तू माझ्यासोबत बसून जेवणार आहेस की तुझ्यासाठी टेबल खुर्ची लावायची? मी तर तुमच्याच बरोबर जेवेन. शाबाश, ये. जेवण जमिनीवर बसूनच जेवायचं असतं. पण का ताई? जेव्हा आपण सुखासनात बसून जेवत असतो तेव्हा पोट मेंदूला खाण्यासाठी आवश्यक पाचक रस सोडण्याचा संकेत देतं. त्यामुळे अन्न लवकर पचतं. आणि हे सगळं काही तुला कसं माहित? बाबांनी सांगितलं. का मोठे काका? बेटा, मी जेवताना कधीच बोलत नाही. आणि तुझी ताई सांगते तर खरंच असेल. चल जेवून घे. ओम सूर्याय नमः. अरे वा, लवकर उठलास. हो. खूप छान. म्हणजे सकाळी लवकर उठतोस, मग लवकर उठून सूर्याला जलप्रदान करतोस? हो, कधी कधी. खूप छान. मग सूर्याला जलप्रदान करण्याचे फायदेही माहीत असतील. हो, तुम्ही सांगितलं होतं. सूर्याला पाणी देते वेळी पाण्याची धार सूर्याच्या प्रकाशाबरोबर मिळून 7 कलर स्पेक्ट्रम बनवते, जी आपली बॉडी ऍब्झॉर्ब करते, ज्यामुळे आपल्या शरीराचे सगळे दोष दूर होत असतात. खास करून डोळ्यांचं तेज आणि मेंदूची शक्ती पण वाढत असते. तसंच स्किन आणि हाडांसाठी जरुरी व्हिटॅमिन डी पण आपल्याला सूर्यापासूनच मिळतं. खूप छान, शाबास. सूर्य आपल्या ब्रह्मांडाच्या एनर्जीचा सोर्स आहे आणि याच्या शक्ती जाणून घेणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. आता आंघोळ करून घे, आपल्याला देवळात जायचंय. हो. बघ, पण जबरदस्ती नाहीये. तुझी इच्छा असेल तरच ये. नाही नाही, मला खरंच यायचंय. शाबास. मग लवकर जा आणि आंघोळ करून ये. हो. शॉर्ट सर्किट. चलो चलिए चलिए. Come on, move, move. Boys. पर मैंने तो आग ना पकड़ने वाला वायर लगवाया था. ऐसी कोई वायर ही नहीं है. पर आर काबिल का पायरेक्स वायर न काला जहरीला धुआं छोड़ता है, न कभी आग फैलने देता है. आर काबिल, अकलमंद बनो, सही चुनो. मोठे काका, इथे इतका धूर का आहे आणि तुम्ही इतक्या आरामात बसले आहात? तुम्हाला घाबरायला नाही होत? नाही, आणि तुला पण नाही होणार. तुझी ताई हवन करतीये आणि तुला माहितीये, शेणाच्या जळणाऱ्या गौऱ्यांवर गाईचं तूप घातल्यानं ऑक्सिजन बनतो आणि गुदमरायला तर ऑक्सिजन कमी झाल्यामुळे होतं. हो ना? अरे हो, बरी आठवण झाली. बस, आता मी तुला एक खास गोष्ट सांगतो. 3 डिसेंबर 1984 जेव्हा भोपाळच्या युनियन कार्बाइड फॅक्टरीमध्ये विषारी मिथाइल आयसोसायनाइड गॅस लीक झाल्या कारणाने 1-2 किलोमीटरच्या अंतरात बसलेले शेकडो लोक रातोरात मारले गेले, तेव्हा त्याच भागामध्ये 2 परिवार असे पण होते ज्यांना काही सुद्धा झालं नव्हतं. सर्वच्या सर्व सुरक्षित होते. विचारपूस आणि रिसर्चने हे माहीत झालं की हे दोन्ही परिवार रोज सकाळ संध्याकाळ गायीच्या शेणी आणि तुपाने हवन करत असत. याचसाठी त्या रात्री हवनच्या धुराने त्या परिवारांसाठी अँटीडोट प्रमाणे काम केलं आणि त्यांना विषारी गॅस पासून वाचवलं. मोठे काका, तुम्ही आधी काय काम करत होतात? नोकरी. मोठी काकू म्हणत होती की तुम्ही आधी मास्तर होतात. हो. मग तुम्ही नक्की सायन्स शिकवत असाल म्हणून तर इतकं सगळं जाणता. मोठे काका,
ही घंटी वाजवण्यामागे पण कुठलं सायंटिफिक रिझन नक्की असेल ना? पुन्हा पुन्हा वाजवूनही हिचा आवाज इतका चांगला का वाटतो? घंटांचा आकारच काही अशा तऱ्हेचा असतो की जेव्हा त्या वाजवल्या जातात तेव्हा एक विशेष प्रकारचा इको साऊंड निर्माण होत असतो, जो वातावरणामध्ये प्रभावशाली तरंग उत्पन्न करत असतो. ते तरंग आपल्या मस्तिष्कावर प्रभाव टाकतात. आपल्या मस्तिष्काच्या उजव्या आणि डाव्या भागांच्या मध्ये कोऑर्डिनेशन बनत असतं, ज्यानं एकाग्रता वाढते. आणि हे फील पण होतंय. चल दर्शन घेऊया. हो. ओम नमः शिवाय. शिवाय. जय भोले शंकर. अरे कुठे चाललास? थोडा वेळ थांब. तुझ्या मनात काही इच्छा असेल तर देवाजवळ माग. हे बघ, पूज्य स्थानावर आपल्या मनातली इच्छा मागितल्यानं ह्या इथली पॉझिटिव्हिटी आपले शब्द वेगाने युनिव्हर्स मध्ये पोहोचवतात. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये म्हटलेले शब्द खूप लवकर इफेक्ट करतात आणि आपली इच्छा लवकर पूर्ण होते. बेटा, आपल्या मंत्रांच्या मागे पण हेच लॉजिक आहे. आपल्या मंत्रांमध्ये खूप शक्ती आहे. मंत्र आपल्या आसपास पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट बनवत असतात, जसं आता इथं आहे. यासाठी विदेशांमध्ये पण मंत्रांद्वारे हिलिंग थेरपीला इम्पॉर्टन्स दिला जातोय, पण आपणच हे ओळखू शकलो नाही. चल, सर्वांच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करूया. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. सर्वांना सुखशांती प्रदान कर. सगळ्यांना सुख शांती प्रदान कर. चल. काय तू हाच विचार करतोयस ना की आपण टिळा का लावतो? हो. बघ, आपल्या मस्तकाच्या मधोमध एक आज्ञाचक्र असतं. इथेच 3 प्रमुख रस आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना मिळतात. हे चेतनेचं केंद्र असल्याने पूर्ण शरीराचं संचालन करीत असतं. टिळा लावल्यानं, विशेष करून चंदनाचा, आपल्या मस्तिष्कामध्ये नेहमी शांती राहते आणि सेटाटोनिन आणि बीटा एंडोर्फिन नामक रसायनाचं संतुलन होत असतं, ज्यामुळं स्मरणशक्ती वाढते. वा, आजपासून मी रोज टिळा लावत जाईन. चल, नाश्ता तयार झाला असेल. हो. मोठे काका, आपण तुळशीची पूजा आणि परिक्रमा ह्यासाठी करतो ना, कारण ती आपली इम्युनिटी वाढवते आणि त्याचबरोबर ती अनेक औषधांमध्ये सुद्धा उपयोगी असते. तुम्ही सांगितलं होतं ना? आणि तेव्हापासून मी रोज 2-3 पानं खातो. शाबास, खूपच छान. आणि हो, याची अनेक अशी वैज्ञानिक कारणं पण आहेत. तुळशीमध्ये आढळणारं एसेन्शियल ऑइल आपल्या श्वसन संस्थेला मजबूत बनवतं. आणि दुसरी गोष्ट, तुळस एक चांगली अँटीऑक्सिडंट आहे, जी कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर सारख्या हानिकारक गॅसेसना ऍब्सॉर्ब करत असतं. आता इतक्या बहुगुणी रोपाची पूजा तर व्हायलाच हवी. अगदी खरं. बरं, तुझा मी गोशाळेत जाऊन येतो. मोठे काका, मला तुमचा तो जुना अल्बम बघायचा आहे. ठीक आहे, परत आल्यावर दाखवतो. नाही मोठे काका, तुम्ही मग विसरता. एक काम करा, तुम्ही मला सांगा ना तो कुठे ठेवलाय, मी शोधून काढीन. अच्छा, ठीक आहे. कपाटामध्ये ठेवला असेल किंवा सूटकेस मध्ये ठेवला असेल. ठीक आहे. ठीक आहे. काय झालं रे? तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही मास्टर आहात. तसं तू म्हणालास.
पण तुम्ही सुद्धा हेच म्हणाला होतात ना. ते तर मी आजही म्हणतोय. पण ह्या फाईल मध्ये तर दुसरंच काहीतरी लिहिलंय. तुझ्या काकून हे नको सांगूस हं? अहो पण का? हे बघ बेटा, मला याच गोष्टीचा आनंद मिळतोय की तुझ्या काकू मला आजही मास्तर समजतात. तुला माहितीये, जेव्हा आमचं दोघांचं लग्न झालं होतं तेव्हा तुझी काकू जास्त शिकलेली नव्हती. अरे तिच्यासाठी तर शाळेचा मास्तर होणंच मोठा जॉब होता. कुणीतरी तिला सांगितलं की मी मास्तर आहे. मग तिनं मला विचारलं, मग मी पण तिला हो म्हटलं, कारण मास्तर तर मी होतोच. पण मास्टर इन सायन्स आणि असिस्टंट सायंटिस्ट इन इंडियन रिसर्च डिपार्टमेंट. पण तुझ्या काकून हे सगळं कुठं समजतं रे? ह्याचा अर्थ आहे ही गोष्ट फक्त तुम्ही आणि पप्पा जाणत होतात आणि तुम्ही त्यांना सुद्धा सांगितलं असेल की हे सांगू नका म्हणून. मग तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर शहरात असायला हवं. तुम्ही तिथे खूप काही करू शकता. ते तर इथं पण करू शकतो आणि मला वाटतं करतोय पण. हे बघ बाळा, शहरामध्ये माझ्यासारखे खूप आहेत, पण इथं कोणीच नाही. हीच माझ्यासाठी योग्य जागा आहे. मी इथं राहूनच आपल्या संस्कृतीमध्ये दडलेल्या सायन्सला नव्याने जाणून घेतोय. मी सुद्धा अगदी तुमच्यासारखाच होईन मोठे काका. अरे सुखी राहा, सुखी राहा. ऑल दी बेस्ट. भारतीय संस्कृती एक विज्ञानमय संस्कृती आहे. हिच्या रीतिरिवाजांमध्ये विज्ञान लपलेलं आहे. विदेशी वैज्ञानिकांनी ह्याच्यावर रिसर्च करून ह्याला जाणलं, समजलं आणि आता तर उपयोगात आणणं पण सुरू केलं. आणि आपण भारतीय हळूहळू पाश्चात्य संस्कृतीकडे चाललोय, जे की यातून पोकळ आहे. कारण आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये लपलेलं विज्ञान माहीतच नाही आणि आपल्या संस्कृतीला ओल्ड कल्चर म्हणून आपल्याला तिच्यापासून दूर केलं. आज आपण दिवाळीमध्ये तुपाच्या दिव्यांऐवजी चायनाचे बल्ब लावतो, कारण आपल्याला तुपाच्या दिव्यांचे फायदे माहीतच नाहीत. मी तुम्हाला भारतीय संस्कृती मानायला नाही सांगत, तर ती जाणून घ्यायला सांगतोय. आधी ती जाणा, मग माना. बघा, तुम्हाला तुमच्या संस्कृतीवर गर्व जरूर वाटेल.